क्या कहना मेरे शेर का, क्या कहना मेरे यार। तर भावांनो, हा जबरदस्त व्हिडिओ एडिट करायसाठी अलाइट मोशन ॲप लागते, तर तो तुम्हाला माहीतच आहे। तर मी अलाइट मोशन ॲप ओपन करतो। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून आपलं अलाइट मोशन ॲप घ्या आणि डाउनलोड करा। मटेरियलसुद्धा देतोच, त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा, ठीक आहे। तर बघू शकता मी प्रोजेक्टमध्ये जातो। आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बीट मार्क आहे, शेक इफेक्ट आहे, ते डाउनलोड करून घ्यायचं। काय ते डाउनलोड करून घेतल्यानंतर काय अशा प्रकारे दिसतं बीट मार्क, तुम्ही इथं बघू शकताय। तुम्हाला काहीसुद्धा करायचं नाही, एकदम सोपा विषय आहे, ठीक आहे। जेवढं सांगतो तेवढं करायचं। हां आता फक्त काय करायचं, हे जे तुम्हाला वरी फोटो वगैरे लावून दिलो आहे, आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे, ठीक आहे। आणि हे जे ऑप्शन दिसतं आहे, सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं म्हणजे जे काय आपलं मटेरियल आहे तुम्ही इथं बघू शकताय, ठीक आहे। हे आपलं मटेरियल, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, हे जे फोटो आहे, आता हा आपला फोटो आहे, तुम्हाला तो ज्याचा कोणाचा व्हिडिओ बनवायचा आहे, ज्याचा कोणाचा बड्डे आहे, त्याचा फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं। प्लसवरती क्लिक करताच आपला जो फोटो आहे तो चेंज होतो आणि तो फोटो एडिट होऊन जातो, ठीक आहे। तर अशा प्रकारे विषय होऊन जात आहे। आता एवढंच झाल्यानंतर सिम्पली काय करायचं, तुम्हाला इथून यायचं बॅग आणि जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ते ओपन करून घ्यायचा आहे। आता अशा प्रकारे तुम्हाला एवढा सगळा विषय आहे, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, तर लेयरचं बटन दिसायच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी सिलेक्ट ऑल लेयर करायचं पहिल्यांदा, नंतर त्याच्यावरती क्लिक करून कॉपी 7 लेयर करून घ्यायचं आहे। नंतर अशा प्रकारे बॅक यायचं, बीट मार्क ओपन करून घ्यायचं आणि एकदम स्टार्टिंगला येऊन सिम्पली या लेयरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पेस्ट लेयर करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपली लेयर जे काय ते दिसून जाईल, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे एकदम विषय हार्ड होऊन जाईल। आता सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे। आता एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। हां तुम्ही तर नीट बघून घ्या, ठीक आहे। तर एकदम स्टार्टिंगला येऊन सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला अशा प्रकारची PNG आहे, ही PNG तुम्हाला इथे लावून घ्यायचं आहे, एकदम लास्टला यायचं आहे। हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत ती PNG ओढून घ्यायचं आहे, म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे। त्याला सिम्पली अशा प्रकारे वरी ढकलून व्यवस्थित ह्या वरच्या साईडला इथं तुम्हाला व्यवस्थित ह्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे। बघू शकता इथं व्यवस्थित ह्याला ॲड केल्यानंतर साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे, नंतर एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि आता सिम्पली काय करायचं आहे, तर जो आपला हा खालचा PNG आहे ब्रदर नावाचा, हा PNG तुम्हाला ते ॲड करून एकदम लास्टला यायचं आहे। हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNG ओढून घ्यायचं आहे, नंतर म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे आणि ही सुद्धा PNG काय अशा प्रकारे खाली ओढून एकदम बॉटमला सेंटरला, बॉटमच्या सेंटरला तुम्हाला इथं ॲड करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे सिम्पली साईडला क्लिक करून परत बॅक यायचं आहे। तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ होऊन जातो। तुम्ही इथं बघू शकता एकदम असा विषय हार्ड आणि जाळून एकदम विषय हार्ड, ठीक आहे। सिम्पली आता व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं, एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओच्या पुढे ऑप्शन याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ते सक्सेसफुल करायचं आहे। कोड 1 नंबरचा ठेवायचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करून टाकायची आहे। आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद।